नमस्कार. न्यूज 24 इंडिया मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत. आपण आहोत आटपाडीमध्ये. आटपाडी नगरपंचायत 2025 निवडणूक. भाजपकडून स्नेहजित पोद्दार हे इच्छुक आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आटपाडीच्या विकासाचा आराखडा काय आहे? जर आपण आटपाडीचे पहिले नगराध्यक्ष झालात तर आपल्या पहिल्या 100 दिवसात कोणते ठोस विकास कामे आपण हाती घ्या? बेरोजगारांच्या हाताला काम आणि उत्पन्नाचं साधन निर्माण करणं, या भागामध्ये उद्योगधंद्याची उभारणी, नवीन उद्योग निमंत्रित करणं, त्याचबरोबर स्मशानभूमीचा प्रश्न आहे. विविध समाजाचे जे दफनविधी असतील, कोणाचं दहनविधी असेल, त्याच्यासाठी व्यवस्थापन, शासनानं जो निधी दिला आहे त्याचं उत्कृष्ट नियोजन आणि विशेषतः हे अंत्यसंस्कार हे शासनाच्या खर्चातून कशा पद्धतीनं झाले पाहिजेत ह्याचं आमच्याकडे विजन तयार आहे. तरुण आणि महिलांसाठी आपला विशेष कार्यक्रम काय आहे? तरुणांना रोजगारांच्या आणि महिलांना स्वावलंबनाच्या संधी देण्यासाठी भाजपच्या माध्यमातून आपण काय उपक्रम भविष्यामध्ये राबवणार? भाजपच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा शासनाच्या माध्यमातून म्हणावं लागेल. महिलांच्या हाताला काम मिळालं, लघुउद्योगांना अर्थसहाय्य मिळालं की त्याला प्रशिक्षण मिळालं की ते लघुउद्योग उभा राहू शकतात. मोठे उद्योग आलं तर त्याच्यामध्ये हाताला काम मिळू शकतं आणि ह्याच्यासाठी आग्रहानं प्राधान्यानं माझं प्रयत्न राहतील. राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य कसे द्याल? स्थानिक गटबाजी, राजकीय वैर आणि पक्षीय स्वार्थ याच्या पलीकडे जाऊन एकत्रित विकास घडवण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे? निश्चितपणे आहे. माझं कोणाची राजकीय वैरच नाही आणि पक्ष आणि राजकारण हे कशासाठी करायचं असतं? विकासासाठी, आपल्या भागाच्या विकासासाठी. हे एक माध्यम आहे आणि त्या माध्यमातून जावं लागतं. कोणाचे मतभेद असायचं काय काम आहे? विकासाला कोणीच आडवं येत नसते. आपला विकास मात्र ठोस पाहिजे. जनतेशी थेट संपर्क आणि उत्तरदायित्वाची भूमिका नगराध्यक्ष म्हणून आपण नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी कोणती प्रणाली निर्माण करणार आहात? प्रत्येक विषयासाठी एक तज्ज्ञांची कमिटी आम्ही नेमणार आहोत तातडीनं. त्या कमिटीमार्फत प्रत्येक प्रभागातला तो प्रश्न, प्रत्येकाच्या नागरिकाचा तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्यानं प्रयत्न करणार आहोत, संविधानिक मार्गानं. भाजपचे आपण निष्ठावान कार्यकर्ता म्हणून सुरुवातीपासून आपण एक निष्ठावान आहात. पक्ष आपणाला संधी देईल असं आपल्याला खात्री आहे का? पक्षानं जो आत्तापर्यंत मला बरोबरीने घेतलेला आहे तो पक्ष एक ना एक दिवस मला संधी देईल आणि ती संधी आत्ता आलेली आहे आरक्षणाच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाची निवडणूक, असं मला वाटतं. आणि पक्षानं काय अगदी मला दुय्यम वागणूक दिलेली नाही आहे अजून तरी. निश्चितपणे पक्ष माझा विचार करेल असं मला खात्री आहे. सध्याला आटपाडीमध्ये भाजपमध्ये अनेक गट आहेत, तर त्यामध्ये आपणाला संधी कशी मिळेल? दोन्ही गटांचं एकत्रीकरण पक्ष म्हणून होण्याची शक्यता दाट आहे. वरिष्ठ पातळीवरून त्या पद्धतीचे प्रयत्न आहेत आणि असा काय मोठा विषय नाही त्याच्यामध्ये. काय तत्वाचा तो वाद आहे. विकासाच्या बाबतीमध्ये कोणीच कोणाच्या विरोधात नाही आहे. पक्ष म्हणून आपली तयारी कशी आहे आता? पक्ष म्हणून पक्षाची जी तयारी असते तीच माझी तयारी आहे. आमचा पक्ष तयारीच आहे. जाता जाता आपण आटपाडीकरांना काय आश्वासित कराल? भारतीय जनता पार्टीचं राज्य तुम्ही जसं केंद्रामध्ये दिलं, जसं महाराष्ट्रामध्ये दिलं, जिल्ह्यामध्ये पण दिलं, त्याच पद्धतीनं आता ह्या आटपाडीच्या ज्या शहराच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टीचं सरकार या पंचायतीवर तुम्ही निवडून द्यावं. या सरकारकडं, या पक्षाकडं अनेक प्रकारचे योजना आणि व्हिजन तयार आहे आणि त्यात माझ्या संशोधनात्मक व्हिजनची पण भर पडलेली आहे. त्या दोन्हीचा मिलाप असा होईल की झपाट्यानं मसवड, विटा आणि सांगोला ह्या आजूबाजूच्या ज्या नगरपरिषदा आहेत त्याच्याहीपेक्षा पुढच्या पावलाची आटपाडीची प्रगती दिसून येईल, या दृष्टीनं माझे प्रयत्न राहतील.